नमस्कार मित्रो, सुधीर जाधव के.ओ.पी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. आपण आता निवती बीच पार्ट 2 पाहतोय. हा बीच खूपच शांत आणि रमणीय आहे आणि हा मालवण आणि वेंगुर्ल्याच्या मधोमध आहे. इथे जवळपास अनेक बीच आहेत, पण आम्ही जो राहिलेलो हा निवती बीच खूपच आम्हाला सुंदर वाटला. आणि इथं छोट्या-छोट्या होड्या आपल्याला मासेमारी करून येताना पण दिसतात आणि होड्या जे मच्छीमारी लोक आहेत ते आजूबाजूला राहतात. निवती तर बंदर पण आहे. आम्ही जे राहिलो ते महालक्ष्मी होमस्टे जे आपल्याला दिसतंय. इथे नाश्ता जेवण आपल्याला त्यांच्या घरातच बनवून दिलं जाते. हा त्यांच्या रूम आहेत. 4 रूम आहेत. AC नॉन AC आपल्याला कशा पाहिजे तशा घेता येतात. एका रूममध्ये अंदाजे 3 जण स्पेसेसमध्ये राहतात व्यवस्थित. आणि बीचच एकदम जवळ असल्यामुळं ठिकाण खूपच छान आहे. पूर्वी तर बीचवर रोड येत नव्हता. आता ग्रामपंचायतनं रोड केलेला आहे. स्वतः मालकाने पण रोडला साठी सहकार्य केलेलं आहे. आता आम्ही तिथल्या बोटीवाल्यांचं जरा माहिती घेतली. त्यांचं मेंटेनन्स वगैरे विचारला बोटीवाल्यांचं काय असतं वगैरे. त्यांनी पण आम्हाला सांगितलं काय मेंटेनन्स असतो आणि त्याचं कष्ट काय आहे त्या मच्छी पकडण्यामागं ते आम्ही त्यांना विचारून घेतलं. इथं बांगडे आणि सरंगा हे जास्त करून मिळतात समुद्रामध्ये. त्यामुळं ते रात्री पहाटे जाऊन ते सकाळी उजाडता येतात ते मच्छीमारी करून. किंवा एक बोट आता तुम्हाला दाखवते मी, आलेली दिसते आपल्याला. कमीत कमी दोघं लोक एका बोटवर जातात. एक 10 किलोमीटर अंतरापर्यंत जात ते मच्छीमारी करून येतात. यांचे नेट छोटे असल्यामुळं मच्छी पण अशा छोट्या सापडले जातात. पण याचा त्याच्यावर उदरनिर्वाह असल्यामुळं ते काय मिळेल ते पकडून आणतात. ही बोट एकदम कडेला आणतात आणि यांच्या घरातीलच लोक त्यासाठी मदत करतात बोट एकदम किनाऱ्याला घेण्यासाठी. तर आपण पाहतोय त्यांच्या घरातील सगळी लोक कशी बोट कडेला बीचवर आणतात ते दिसतात बघा आपल्याला. लाकडाचे ओंडके टाकले जातात. महिला पण त्यांना सहकार्य करत आहेत. तसा मूळ व्यवसाय हा मच्छीमारी विक्रीचा महिलाच सांभाळताना आपल्याला कोकणात दिसतात. पुरुष हे मच्छी पकडून आणण्याचं काम करत असतात. ते बघा, महिला तर 2 महिला आहेत त्यांच्या घरातल्याच, बाकीचे पुरुष आहेत. ओंडक्यांना तेल वगैरे लावायचं काम ती महिलाच करते दिसते आपल्याला. जो आपल्याला मागं डोंगर दिसते तो निवती किल्ला आहे. आणि आता लाकडाच्या बोटी कमी होऊन प्लास्टिकच्या आपल्याला दिसतात. फक्त त्यांची मोटर वगैरे ते काय असेल ते असतं. हे मी निवती बंदर आहे आपण पाहतोय. इथं पण महिलांचा वावर जास्त आपल्याला दिसतोय. तसं छोटं बंदर आहे, पण इथं मच्छी हे करून बाजारपेठेत नेली जाते. पकडलेली मच्छी सगळी लिलाव पण थोड्याफार प्रमाणात होतो इथं. स्टोरेज करून मोठ्या बाजारात विकण्यासाठी नेली जाते. आपण बघतोय हा आहे निवती बंदरकडे जाणारा रस्ता. निवती बंदर निवती गावात जाणारा हा रस्ता आहे. आम्ही ज्या दिवशी बाहेर निघालो त्या दिवशी घेतलेलं फुटेज आहे.